प्रतूसाठी एक स्पेशल गिफ्ट आहे, तिला माहीत नाही आहे. तिच्यासाठी मी सरप्राईज आणलं आहे. बघूया तिची कशी रिॲक्शन असेल ती. प्रतू, हां, हॅपी बर्थडे. थँक्यू. माझं गिफ्ट गिफ्टची काय गरज आहे तुला? तुम्ही बोललेले मला गिफ्ट काय देणार. बोलू? डोळे बंद कर पहिले. अच्छा. कर कर कर. उघडू नको बघ. नो नाही. नो चिटिंग, नो Okay. चिटिंग. डंटाणा. ओ वा, काय आहे? गेस कर. ओके, लेट मी सी. ओके, असं आहे का? ह्याला ओपन कसं करू? ओके. ओ गिवा. ओके. ओ वाव, खूप मस्त आहे पेंडेंट. छान आहे. हे बघा. वाव. ओके. कसं वाटलं? मस्त आहे खूप. थँक्यू. आता हे वाला करूया. ह्याच्यात काय आहे? ओ वाव, इयरिंग्स. मला ॲक्च्युली मॅचिंग पाहिजेच होते. मी विचारच करत होती. खूप क्यूट आहे. हो हो. हे काय आहे? ओके, हे इयरिंग्स ठेवण्यासाठी आहे, जे की मला पाहिजे होतं. की माझ्याकडे खूप सारे इयरिंग्स जमले होते आणि तुम्ही इयरिंग्स बरोबर इथे तुम्ही म्हणजे असे छोटे छोटे पेंडेंट टाईप आहे ना, ते पण ठेवू शकता. क्यूट क्यूट आहे, एकदम मस्त आहे. ओके, ह्याच्यात काय आहे? हो. ओ, आय फील सो हॅपी विथ यू. यू आर द बेस्ट. You are the sunshine of my life. Okay, I am so proud of you. You're my strength. I like you the way you are. Wow, my life is complete with you. मस्त आहे, छोटे छोटे. ओके, आपण नेक्स्ट याच्यामध्ये अजून पण काहीतरी आहे. ओके, तुझे झुमके पसंद है, मुझे झुमको में तुम. वाह, क्या वा बात. वा वा वा, मस्त. थँक्यू तर बोल. थँक्यू सो मच. मस्त आहे. ह्याच्यामध्ये अजून पण मी काहीतरी बघितलेलं. मला हे पेंडंट खूप आवडलं, खूप मस्त वाटतंय. खूपच छान आहे, खूपच छान आहे. आणि हे इयरिंग्स असे म्हणजे मी विचारच करत होती. माझ्याकडे खूप कलेक्शन आहे इयरिंग्सचं. सो मी हे इयरिंग्स मला ना, मी ड्रेसवरती, आणि मला ॲक्च्युली जास्त मोठे पण नाही आवडत, तर त्यांना माझी चॉईस माहिती आहे. तर छान आहे, मला खूप आवडलं गिफ्ट. एकदम मस्त आहे. हे बघा, एकदम एस्थेटिकवाले इयरिंग्स वाटतात. तुम्ही ड्रेसवर पण वेअर करू शकतात. आणि हे असं वेस्टर्न टाईपमध्ये पण आहे. ते साडीज वगैरेवर पण तुम्ही घालू शकता. खूपच मस्त आहे, आवडलं मला. थँक्यू. साईज बघा. हां, बरोबर आहे काय? का अजून थोडं खाली घेऊ? थोडं खाली घ्या, म्हणजे हे पण आहे ना. नाही, वरतीच घ्या थोडं. अजून हां. बस. जल्दी कर भाई, पनवेल निकलना है. वाव, मस्त वाटते. लय वरती गेलं थांब. खूप छान आहे ॲक्च्युली, मस्त वाटतंय.